बॉलिवूड मधील प्रसिद्ध विनोदी अभिनेता राजपाल यादव आज एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे। छोट्या शहरातून मोठी स्वप्न घेऊन मुंबईत आलेला हा कलाकार कसा काय इतक्या मोठ्या अडचणीत अडकला, ही गोष्ट आहे त्याच्या संघर्षाची, यशाची आणि एका चुकीच्या निर्णयाची। नमस्कार, मी अभिषेक आणि तुम्ही बघताय व्हायरल मुद्दा। बॉलिवूडचे प्रसिद्ध कॉमेडियन राजपाल यादव सध्या तिहार जेलमध्ये आहे। त्यांच्या चाहत्यामध्ये यामुळे नाराजी आणि चिंता व्यक्त केली जात आहे। एका छोट्या शहरातून मुंबईत येऊन कॉमेडी किंग म्हणून नाव करणारे राजपाल यादव इतक्या मोठ्या अडचणीत कसे अडकले, हा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे। त्यांच्यावर नेमकं किती कर्जाचा बोजा आहे, ते फेडू शकले नाहीत का, याची चर्चा सुरू आहे। राजपाल यादव यांनी अनेक चित्रपटात उत्कृष्ट अभिनय केला आहे। हेराफेरी चित्रपटातील त्यांची भूमिका खास लक्षात राहणारी आहे। त्या चित्रपटात ते 21 दिवसात पैसा डबल होतील या आशेने 30 लाख रुपये देतात, पण शेवटी त्यांची फसवणूक होते आणि त्यांचे पैसे जातात। रिअल लाईफ मध्ये त्यांना धोका मिळाला होता, पण खऱ्या आयुष्यात त्यांनी एक निर्णय घेतला ज्यामुळे ते अडचणीत आले। 2010 साली त्यांनी आता पता लापता हा चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला। या चित्रपटात ते स्वतः निर्माता आणि अभिनेता होते। हा चित्रपट तयार करण्यासाठी त्यांनी 5 कोटी रुपये कर्ज घेतले। मात्र 2012 साली चित्रपट रिलीज झाला आणि तो फ्लॉप ठरला, त्यामुळे त्यांची आर्थिक अडचण सुरू झाली। हे कर्ज त्यांनी दिल्लीतील MS मूर्ती प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड या खासगी कंपनीकडून घेतले होते। कर्जासाठी करार आणि पोस्ट डेटेड चेक देण्यात आले होते, पण चित्रपट चालला नाही आणि वेळेवर पैसे भरता आले नाही, त्यामुळे काही चेक बाउन्स झाले आणि प्रकरण कोर्टात गेले। एप्रिल 2018 मध्ये मॅजिस्ट्रेट कोर्टाने राजपाल यादव आणि त्यांच्या पत्नी राधा यादव यांना चेक बाउन्स प्रकरणात दोषी ठरवले आणि 6 महिन्याची शिक्षा सुनावली। त्यानंतर राजपाल यादव यांना जेलमध्ये जावे लागले, मात्र त्यांना जामीन मिळाला। त्यांच्या पत्नीला जेलमध्ये पाठवण्यात आले नाही, कारण त्यांनी फक्त पतीच्या सांगण्यावरून चेकवर सही केली होती। दरम्यान कर्जाची रक्कम व्याज दंडामुळे वाढत जाऊन सुमारे 9 कोटी रुपयापर्यंत पोहोचली। जून 2024 मध्ये दिल्ली हायकोर्टाने शिक्षा तात्पुरती स्थगित केली आणि दोन्ही बाजूमध्ये समझोता व्हावा यासाठी वेळ दिला। ऑक्टोबर 2025 मध्ये काही रक्कम जमा करण्यात आली, पण ती पूर्ण 9 कोटी रुपये भरले गेले नाहीत। 2 फेब्रुवारी 2026 रोजी दिल्ली हायकोर्टाने सांगितले की आता अधिक वेळ दिला जाणार नाही आणि त्यांना सरेंडर करावे लागेल। त्यानुसार 5 फेब्रुवारी 2026 रोजी राजपाल यादव यांनी तिहार जेलमध्ये सरेंडर केले। कर्ज न फेडल्यामुळे आणि चेक बाउन्स झाल्यामुळे हे प्रकरण फौजदारी गुन्हा बनले। उत्तर प्रदेशातील शाहजहांपूर येथील त्यांचे घर 8 ऑक्टोबर 2024 रोजी सेंट्रल बँक ऑफ इंडियाने सील केले होते। तरीही त्यांना अनेक वेळे मुदतवाढ देण्यात आली होती, पण वेळेवर पैसे भरले गेले नाहीत। राजपाल यादव यांची एकूण संपत्ती अंदाजे 15 ते 20 कोटी रुपये दरम्यान असल्याचे सांगितले जाते, मात्र याची अधिकृत पुष्टी नाही। त्यांची कमाई मुख्यतः चित्रपट आणि जाहिरातीमधूनच होते। शाहजहांपूर येथे त्यांचे कौटुंबिक मालमत्ता असून मुंबईतही त्यांचे घर असल्याचे सांगितले जाते। एकंदरीत पाहता राजपाल यादव यांची ही कहाणी यशापासून संकटापर्यंतचा प्रवास दाखवते। आता पता लापता या चित्रपटासाठी घेतलेले कर्ज, त्यानंतर वाढत गेलेली देणी, चेक बाउन्स प्रकरण आणि कोर्टाचे आदेश, या सगळ्यांमुळे परिस्थिती गंभीर बनली। दिल्ली हायकोर्ट यांनी स्पष्ट आदेश दिल्यानंतर त्यांना तिहार जेल येथे सरेंडर करावे लागले। तसेच कर्जफेड न झाल्याने सेंट्रल बँक ऑफ इंडियाने त्यांच्या मालमत्तेवर कारवाई केली। आज ही घटना फक्त एका कलाकाराची अडचण नाही, तर आर्थिक निर्णय किती विचारपूर्वक घ्यावेत याचा मोठा धडा आहे। यश, प्रसिद्धी आणि पैसा असला तरी चुकीचे आर्थिक अंदाज आयुष्याला वेगळ्याच वळणावर नेऊ शकते। आता सर्वांचं लक्ष आहे ते पुढे काय होणार याकडे आणि राजपाल यादव यांना संकटातून कसे बाहेर पडतील याकडे। व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।